आज आपण गवरायांच्या फराळामध्ये सगळ्यांना आवडणारा तो म्हणजे कुरकुरीत मस्त आंबट गोड तिखट असा आपण 1 महिनाभर टिकेल असा मुरमुऱ्यांचा आणि मकाच्या पोह्यांचा चिवडा बनवून घेणार आहे। अर्धा किलो इथे मी मकाचे पोहे घेतलेले, काजू बदाम मनुके हिरव्या मिरच्या लसूण टेचून घेतलेला आहे आणि भरपूर असा आपल्याला यामध्ये पुदिना घ्यायचा आहे। फुटाणा डाळ घेतलेली आहे, त्यानंतर शेंगदाणे खोबरं धने घेतलेले, जिरी बडीशेप आणि पांढरं तीळ। इथे कोणतंच प्रमाण नाही आहे, आपल्या अंदाजानुसार तुम्ही इथे हे सगळं साहित्य इथे घेऊ शकता। आता एक खास मसाला आपण इथे बनवून घेतोय। लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे, धने पावडर घालायची आहे, हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे, त्यानंतर आमचूर पावडर आवर्जून आपल्याला यामध्ये घालायची आहे, कारण सांगितल्याप्रमाणे आपण हा चिवडा आंबट गोड तिखट असा बनवतोय। मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि 4 ते 5 चमचे आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आणि मिक्सरला आपल्याला हा मसाला बारीक असा फिरून घ्यायचा, म्हणजे मिक्स होतो। तर इथे बघू शकता मसाला आपला हा वाटून घेतलेला आहे। नंतर यामध्ये आपल्याला धने जिरे आणि बडीशेप हे जे 3 साहित्य आपण खडं मसाल्यातले घेतलेले हे सुद्धा घालायचे, पण हे जास्त बारीक नाही वाटायचे, तर थोडेसे ते असे मोठेच ठेवायचे, खाताना अशी दाताखाली त्याची चव आली पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकताय हा मसाला आपला जो आहे तो बनवून तयार झालेला आहे। आता शेव सुद्धा आपण घरी पाडून घेणार आहे। तर इथे मी बेसन पीठ घेतलेले, त्यामध्ये ओवा आपल्याला घालायचा आहे, थोडीशी जिरी घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हिंग हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। थोडंसं लाल तिखट तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल। आणि साधं आपलं जे नॉर्मल तेल असतं जे तापवायचं वगैरे नाही, ते फक्त 3 पळ्या मी इथे घालून घेतलेल्या। तुम्ही 2 3 किंवा 4 याच्यापेक्षा जास्त घालू नका। पाणी घालून घट्टसर असं पीठ आपण करून घेतलेले। आता इथे मी तेल चांगलं गरम असं तापून घेतलेले, 2 पळ्या तेल एका पातेल्यात घालून घेतलेले। 1 किंवा 2 चमचे आपल्याला यामध्ये हळद घालायची, 1-2 चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जे मुरमुरे आपण इथे घेतलेले ते मुरमुरे आपल्याला यामध्ये घालून जरासा गॅसवरती ठेवून आपल्याला मुरमुरे गरम करून घ्यायचे, म्हणजे मुरमुऱ्यांमध्ये चांगला असा कडकपणा येतो। पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे मुरमुरे थोडेसे सादळलेले असतात, गरम केले की ते कुरकुरीत होतात। आता आपण इथे शेव पाडून घेणार आहे। तर मी इथे 1 नंबरची जी थाळी असते, म्हणजे थोडीशी जाडसर अशी आपण ही शेव पाडून घेतोय। सोऱ्यामध्ये पीठ भरून तेल चांगलं तापलेलं पाहिजे, जरासा वाफ निघेल या पद्धतीने तेल तापून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला शेव अशी सोडून घ्यायची। तेलात जेवढे बसेल तेवढीच आपल्याला शेवेचे एडे घालायचे, जास्त घालू नका आणि गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे। कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हिला तळून घ्यायची। तर शेव आपली इथे तळून झालेली आहे, मुरमुऱ्यांवरती शेव आपल्याला घालून घ्यायची। नंतर जे आपण मक्याचे पोहे घेतलेले, आता इथे मी मक्याचे पोहेसुद्धा अर्धा किलो घेतलेले आणि मुरमुरेसुद्धा मी इथे अर्धा किलो घेतलेले, म्हणजे एकंदरीत आपल्याला 1 किलोचा आपण इथे चिवडा बनवतोय। मक्याचे पोहे तळून झालेले, त्यानंतर आपण जे शेंगदाणे घेतलेले, शेंगदाणे खोबरं पहिलं तेलामध्ये घालून चांगलं तळून घ्यायचं। नंतर त्यामध्ये तुम्ही बदाम घालू शकता, काजू घालू शकता, मनुके घाला, फुटाणा डाळ घेतली ती घाला, पांढरे तीळ घेतलेले ते घाला। मनुके मात्र सगळ्यात शेवटी घाला, कारण मनुके पटकनी तळले की ते लगेच जळतात। तर हे घेतलं आपण तळून। आता इथे भरपूर लसूण मी टेचून घेतलेलं आहे। लसणाची चवसुद्धा ह्या चिवड्यामध्ये एक वेगळीच टेस्ट देत असते। लसूण आणि हिरव्या मिरच्या चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि नंतर कढीपत्ता घालायचा आहे। आता तुम्ही चिवडा कोणताही बनवत असला तरीही त्यामध्ये कढीपत्ता भरपूर घालायचा, त्याने चिवडा दिसायलाही सुबक दिसतो आणि खायलासुद्धा त्याची टेस्ट चांगली लागते आणि कढीपत्ता हेल्दीसुद्धा असतो। तर हे सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला यामध्ये
पांढरे तीळ मी त्याच्याबरोबर तळले नाही, कारण ते पटकन तळले जातात किंवा तेलामध्ये ते लगेच निघत नाही. थोडेसे भाजून घ्यायचे. केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे. तो मसाला आपल्याला घालून थोडासा कोरडा मसाला मी शिल्लक ठेवलेला आहे, तो आपण सगळ्या शेवटी परत घालणार आहे. व्यवस्थित चिवडा आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा, खालीवर करून घ्यायचा. पातेल्यात तुम्हाला जमत नसेल तर किचन वाट्यावरती एखादा पेपर आथरा आणि त्या पेपरवरती वतून चिवडा व्यवस्थित मिक्स करा. म्हणजे काय होतं, मसाला सगळ्या चिवड्याला व्यवस्थित लागला जातो, सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो, चिवडासुद्धा व्यवस्थित मिक्स होतो. तर इथे तुम्ही बघू शकताय चिवडा सगळे तळलेले पोहे यावरती घातलेले, मुरमुरे घातलेले, सगळं तळण घालून 1 किलो मक्याचे पोहे आणि अर्धा किलो मुरमुऱ्यांचा एक मोठा पातेल्याभर आपला हा चिवडा बनून तयार झालेला आहे.